विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करो प्रथम मन दुसरे चरण संतातिया 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 दुसरे चरण विचारू बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करता निवडलेला अभंग संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला ढोंगी साधू संतांच्या विषय वाचनांचे धिंडवडे काढून धगधगीत वैराग्याची पताका ज्यांनी फडकाविली असे मराठी सारस्वताचे मुकुटमणी भागवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढीवाळ भगवत भक्त सकल संत भूषण अनंत कृपा विभूषित देहू निवासी वैराग्य मूर्ती श्री तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग
वैष्णवांचे यथार्थ लक्षण प्रतिपादन करणारा अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे. विठाला विठाला हो, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. भक्तवत्सल भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तथा च वैराग्य रास रसज्ञ देहू निवासिना श्री तुकाराम महाराज सर्वेषां संतानाम आशीर्वादं प्राप्तुम फक्त मराठी वाहिन्याद्वारा प्रचलन कीर्तन महोत्सव तेषां कृते वयमत्र सर्वे उपस्थिताः सर्वेषाम् अभिवादनं कृत्वा कीर्तनस्य प्रारम्भं करोमि. विठाला 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 परमश्रद्धेय आदरणीय अद्वैत वेदांत भास्कर गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीम अपि प्रणिपातं करोमि. कोणती भाषा होती? संस्कृत भाषा होती. या भारतभूमीची अस्मिता होती. चाणक्य ज्या विद्यापीठाचे विद्यार्थी आणि नंतर शिक्षक राहिले ते दोन विद्यापीठ नालंदा आणि तक्षशिला या भारतभूमीचे गौरव भूषवणारे हे दोन विद्यापीठ होते. आज किती मोठी युनिव्हर्सिटी असेल तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये फक्त आणि फक्त 20 ते 25 सब्जेक्ट शिकवले जातात. पण या दोन विश्वविद्यापीठामध्ये नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठामध्ये 250हून अधिक सब्जेक्ट शिकवले जायचे. आज या दोन विद्यापीठाची जर परिस्थिती आपण पाहिली, नालंदा विश्वविद्यापीठ बिहारमध्ये आहे आणि तक्षशिला विद्यापीठ पाकिस्तानमध्ये आहे. नालंदा विश्वविद्यापीठाच्या फक्त भिंती शिल्लक आहेत आणि तक्षशिला विद्यापीठाची माती सुद्धा शिल्लक नाही. विठाला 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 विठाला. हो, या दोन विद्यापीठामध्ये दरवर्षी अशी नोंदणी असायची की 16,000हून अधिक विद्यार्थी या भारत देशामध्ये भारतीय तत्वज्ञान अभ्यासण्याकरता यायचे, इंडियन फिलॉसॉफी अभ्यासण्याकरता यायचे. जी फिलॉसॉफी वर्ल्डमध्ये टॉप आहे. फिलॉसॉफी इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे खरं भारतीय तत्वज्ञान हे अभ्यासण्याकरता 16,000हून अधिक विद्यार्थी या भारत देशामध्ये येत होते. एवढी दैत्यप्रमाण उज्ज्वल परंपरा या भारत देशाची होती. आज किती खंडित होताना आपल्याला पाहायला मिळते. विठाला 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 विठाला. ऋषी असं देखील बोलतायत, अजमने जो परोवेती गणना लघुचेतसाम उदार चरितांतु वसुधैव कुटुंबकम. हे समग्र विश्व एक कुटुंब आहे. द होल वर्ल्ड ॲज वन फॅमिली. हे समग्र विश्व एक कुटुंब आहे. हे विचार पहिल्यांदा विश्वामध्ये कुठे मांडले असतील तर ते या भारत देशामध्ये मांडली. मौली ज्ञानोबराय 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. हे विश्वाची माझे घर ही केवढी वैश्विक संकल्पना मौली ज्ञानोबराय आणि ऋषी आपल्या ग्रंथामध्ये ग्रथित करतायत. आणि म्हणून ज्या उज्ज्वल हिंदू धर्म संस्कृतीचे भारत देशाचे आपण पाईक आहोत, ती संस्कृती अत्यंत श्रेष्ठ आणि सुंदर आहे. त्यामध्ये आपला महाराष्ट्र अतिशय सुंदर आहे. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद महाराष्ट्रामध्ये आले, संतभूमीचा अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या मुखातला गौरव उद्गार आहे की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंगेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज लँड ऑफ संत. ही संतांची भूमी आहे म्हणून इथल्या भूमीला, कुळाला, देशाला पावित्र्यता हे जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. पवित्र ते कुळ पावन तो देश